तर राम म्हणू आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली परत 750 ml झाली. आपण इकडे गाय धुवायला आलोय. त्याच्यात मम्मीने इकडे गबळ पेटून दिलं होतं झाडून बिडून. तेवढ्यात बाहेर येऊन पाहत होतं भुसकट न्यायला माणसं येईल होते. आपले मकाचं भुसकट आपण 9,000ला उदड देऊन टाकले बरं का. आपली मका न्यायला पण गाडी येणार होती. मग त्याच्यामुळे आधी पोते भरायला माणसं आले होते. तर इकडे पोते बिते काढून ठेवले त्यांनी. त्याच्यात त्या माणसांचं डोकं बा किती भारी. आधी शिंगल गज मारून घ्यायचा म्हणजे ते सगळं जे गबाळ राहणार ते काढायला येणार आणि परत गोळा झाडून घ्यायचं मग पोते भरे म्हणजे एकदम स्वच्छ मका जाती. तर त्याच्यानंतर आपण लगेच छोट ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडून घेतलं. आपल्याला काय काही पेरायला नाही जायचं पण खत पेरायचं आपल्याला. ऊसामध्ये आपल्याकडे दुसरं पण पेरणी यंत्र आहे खत पेरायचं ऊसाचं स्पेशल. पण त्यानं काय आपण खत नाही पेरणार कारण की त्यानं एक एक सरी पेरावं लागती. तसं यानं डायरेक्ट 2 साऱ्या पेरता येत्या आणि यानं थोडी मशागत पण जास्त होती. मग त्या हिशोबाने आता आपण आलोय वावरात आलो तर आपण इकडे आधीच खताच्या गोण्या आणून ठेवल्या होत्या सकाळी 10-26 आणि एरिया आपण 5-5 गोण्या आणून ठेवले. इकडे लखन भाऊचं चालू होतं कालवायचं काम. त्याच्यात लखन भाऊला 10-26 ची गोणी फुटली पण एरियाची गोणी काय फुटताना त्याच्यामध्ये डायरेक्ट पोटात फाडली गोणी. रेड खत बीत काढून आपण पेरायला बी लागलो होतो. 2-3 कट पेरून झाले आणि आपलं डिझेल संपून गेलं. रेड आपल्याला डिझेल आणायला गावात जावं लागलं आता. रेड तुम्ही पाहू शकता आपल्याला फणाना पेरल्यामुळं मस्त चांगली मध्ये मशागत झाली. इकडे आपण आता डायरेक्ट पहिलं खत आहे. याच्या आधी आपण काही खत वगैरे पेरेल नव्हतं. रेड आपण आता 10-26 आणि एरिया पेरलाय तर याच्यावर डायरेक्ट आता उपसरून द्यायचं आणि बांधून घ्यायचं म्हणजे डोक्याला ताण नाही राहणार. तर रेड आम्ही आता ड्रम घेऊन गावात निघालो होतो डिझेल आणायला. आपल्याला फिक्स टार्गेट मोठा ट्रॅक्टर असला तो 65 लिटरचा ड्रम भरून आणायचा आणि छोटा असला का 35 लिटरचा भरून आणायचा. मग आता छोट्याच संपलं तर रेड आपण डिझेल बिझेल घेऊन आलो ट्रॅक्टरला टाकून लगेच खत पेरायला बी लागलोय. तर वाहून आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.